बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम बिनागुंडा या परिसरात पावसाळ्यामध्ये संपर्क तुटण्याची गंभीर समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे। भामरागड ते बिनागुंडा या मार्गावरील नाल्यांवर पूल नाहीये, त्यामुळे दरवर्षी 6 महिने गावांचा जगाशी संपर्क तुटतो। जीव धोक्यात घालून नागरिकांना नाले पार करावे लागतात। दरम्यान सुरू असलेलं पुलाचं काम रखडलंय। प्रशासनाने नाराजी देखील व्यक्त करत लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले। गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात बिनागुंडा परिसरातल्या 10 गावांना जोडणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर गुंडेनूर नाला आहे आणि त्या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या भागातला संपर्क तुटतो, वाहतूक व्यवस्था ठप्प होते। हा जो परिसर आहे, आता या ठिकाणी नव्या पुलाचं बांधकाम सुरू आहे, तुम्हाला मी दाखवतो। हाच तो गुंडेनूरचा नाला आहे जो पूर्णपणे या ठिकाणी भरलेला असतो। लोकांना तारेवरची कसरत करत इथून नाला पार करावं लागतं आणि एकूणच लोकांचे जीवघेणे हाल या ठिकाणी होतात। त्यामुळे हा जो भाग आहे हा श्रीलंका बेटेसारखा बनलेला असतो। एकूणच आता या ठिकाणी या नव्या पुलाचं बांधकाम सुरू झालेलं आहे। हे पूल पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना आता यातून दिलासा मिळेल अशी शक्यता आहे। गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविनाश पांडा सर यांनी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे। एकूणच त्यांनी यंत्रणेला निर्देश दिलेले आहेत की त्वरित जितक्या लवकर पुलाचं बांधकाम होईल ते करा, कारण पावसाळ्यात लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो। एकूणच काय परिस्थिती आहे आपण विचारूया। सर मला सांगा, हा पूल खूप महत्त्वाचा आहे या भागासाठी, काय परिस्थिती आहे या पुलाच्या बांधकामासंदर्भातली? भामरागड तालुक्याचे जे 10 ते 11 गावं आहेत जे छत्तीसगड बॉर्डरवर आहेत ते कम्प्लिटली या पूलवर आता अवलंबून आहे, कारण इथे पावसाच्या दरम्यान हे सगळे गाव कट ऑफ होत आहे। म्हणून हे अतिशय महत्त्वपूर्णचा एक प्रोजेक्ट आहे गुंडेनूर नाला ब्रिज जो आहे जे NHच्या मार्फत आता इम्प्लिमेंट होत आहे। याच्यामध्ये आपण सूचना दिलेलं आहे की जुलै 2026पर्यंत हे कुठल्याही परिस्थितीत हे कंप्लीट करायचंच आहे, जेणेकरून जे कायमस्वरूपी हे जे 10 गाव जे कट ऑफ होतात ते याच्या पुढे होणार नाही। एकूणच म्हणजे हा बांधकाम रखडलेला असं दिसून येत आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने आता यांना कडक शब्दात एक सूचना केलेल्या आहेत, त्यामुळं काय जर यांनी केलं नाही तर काय कारवाई होऊ शकते? नाही, त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई होणारच आहे, कारण आपण ऑलमोस्ट 1 वर्षापासून बरेच आपण सूचना दिलेल्या आहे, बरेच मीटिंग्स घेतलेल्या आहे। तो अपेक्षा आहे की हे काम जुलै 2026पर्यंत ते कंप्लीट करतील, अन्यथा याच्यामध्ये कायदेशीर कारवाई होणार। एकूणच हा पूल खूप महत्त्वाचा आहे आणि हा पूल जनतेसाठी आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन पाहणी केलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत पुलाचं बांधकाम त्वरित करा आणि लोकांना दिलासा द्या अशी सूचना त्यांनी केलेली आहे। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, गडचिरोली। तर गडचिरोलीच्या दुर्गम भागातून हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट होता। यानंतर देखील महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत, पण